रामराम मित्रांनो, नारदी नवरात्रीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नवरात्र म्हणजे नवचैतन्य, नवरात्र म्हणजे नव उत्साह, नवीन रंग, नवरंग। ह्या नवरात्रीमध्ये अनेक संस्कार आपल्याला सांगितलेले आहेत, जसं की उपवास करणे, गरबा, दांडिया आणि काही व्रत वैकल्य देखील सांगितलेले आहेत। पुढच्या 9 दिवसांमध्ये आपण जाणून घेऊया प्रत्येक गोष्टीच्या मागचा वैज्ञानिक किंवा वैद्यकीय दृष्ट्या कोणता फायदा आहे। आज आपण सर्वप्रथम उपवास याविषयी बोलू। नवरात्राचे 9 दिवस बरेच लोक कडक उपवास करतात, याचे महत्त्व जाणून घेऊया। नवरात्र म्हणजे निसर्गामध्ये होणारा बदल। आपण एका ऋतूकडून दुसऱ्या ऋतूकडे बदल करत असतो, म्हणजे पावसाळा संपून हिवाळा सुरू होत आहे आणि या निमित्ताने हा उपवास या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत। नवरात्रातले उपवास काही लोक खूप कडक करतात, निरंकार करतात आणि काही जणांच्या घरी दशमी खाऊन उपवास असतात। आपापल्या कुळाप्रमाणे हे उपवास आपण करत असतो। याचं महत्त्व असं आहे की 9 फायदे आपण उपवासाच्या जाणून घेऊया। सगळ्यात पहिले, उपवास केल्याने आपल्याला डिटॉक्सिफिकेशन होतं। शरीरामध्ये तयार झालेले जे काही टॉक्सिक पदार्थ असतात ते डिटॉक्सिफाय करायला मदत होते। सेकंड, आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडेशनचं प्रमाण वाढतं। जे काही अँटीऑक्सिडेशन होतं त्यामुळे रक्तवाहिन्या आणि हृदय यांचं देखील आयुष्यमान वाढत असतं। त्याशिवाय आपल्याला वेट लॉस म्हणजे वजन कमी करण्यासाठी सुद्धा इंटरमिटंट फास्टिंग फार महत्त्वाची असते। याशिवाय अजून एक अध्यात्मामध्ये तितिक्षा हा एक शब्द सांगितला जातो। तितिक्षा म्हणजे सहन करण्याची शक्ती किंवा फॉर्टिट्यूड। म्हणजे आपण जर उपवास जास्तीत जास्त काळ म्हणजे 8 घंटे 10 घंटे जर सहन करू शकत असू, जेणेकरून आपल्या शरीराची कॅपॅसिटी ही वाढत असते। मित्रांनो, जसं एखाद्या गाडीला खूप वेळ चालवलं तर इंजिन गरम होतं आणि गरम झालेलं इंजिन थंड करण्यासाठी आपल्याला गाडी स्टॉप करावी लागते। त्याचप्रमाणे आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती सतत अबर चबर खाल्ल्याने, धाब्यावरचं, हॉटेलमधलं, इकडचं तिकडचे चाट, फास्ट फूड खाल्ल्याने ही खूप डॅमेज झालेली सिस्टीम पूर्ववत होण्यासाठी तिला रेस्ट देण्याची गरज आहे। ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला एक प्रकारचा आराम ह्या 9 दिवसामध्ये आपण देऊ शकतो, जेणेकरून पुन्हा ती काम करायला तयार होईल। याशिवाय आपण नवरात्रामध्ये दसरा काढणे असं म्हणतो। दसरा काढताना आपण आपल्या घरातील पूर्ण घाण स्वच्छ करून घेतो। त्याचप्रमाणे उपवास, नवरात्रातील उपवास केल्याने आपल्या शरीरामध्ये जमा झालेले जे काही टॉक्सिक पदार्थ असतात ते साफ करायला मदत होते। त्यानंतर उपवास केल्याने, इंटरमिटंट फास्टिंग केल्याने तुमचं इन्सुलिन सिक्रेशन, शरीरातले इतर हॉर्मोनचं सिक्रेशन हे नियंत्रणामध्ये राहतं आणि तुमचा ब्लड प्रेशर, डायबिटीस असे काही प्रकार एका लेवलपर्यंत येऊन थांबू शकतात। याचा अर्थ असा नाही आहे की उपवास केल्याने शुगर बीपी निघून जाईल असा अर्थ घेऊ नये। आपली देवाप्रतीची भक्ती, श्रद्धा, समाधान यामध्ये वाढ होतेच। याशिवाय शरीराची कॅपॅसिटी देखील दुपटीने वाढण्यास मदत होते। परंतु ज्या रुग्णांची किंवा व्यक्तींची शुगर ही अनियंत्रित आहे त्यांनी मात्र उपवास करू नये। ज्यांची शुगर 300-400 पेक्षा जास्त असेल, किडनीचा आजार असेल, पॅरालिसिस असेल, गर्भवती माता असेल, अशा लोकांनी उपवास न केलेले बरे। उपवास आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्या त्याचे फायदे आपण जाणून घेतले आहेत। तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।